नमस्कार. कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण आप्पे पात्राचा वापर करून मऊ लुसलुशीत जाळीदार आंब्याचे केक बनवणार आहोत. हे केक बनवायला खूप सोपे आहेत आणि विशेष म्हणजे अगदी झटपट तयार होतात. आजची रेसिपी खूप सोपी आहे. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला एक लाईक नक्की करा. सगळ्यात अगोदर आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे. गॅसवरती एखादा आपल्याला तवा ठेवून घ्यायचा आहे. यावरती आप्पे पात्र ठेवायचं आहे. केकचं बॅटर बनवण्या अगोदर आपल्याला आप्पे पात्र प्रीहीट करून घ्यायचं आहे, म्हणजेच गरम करून घ्यायचं आहे. आता केक बनवण्यासाठी इथं मी एक आंबा घेतलेला आहे. आंबा छान असा पिकलेला हवा. आंबट नको. जर का आंबा आंबट असेल तर केकला चव व्यवस्थित येणार नाही. आता सगळ्यात अगोदर हा आंबा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुवून घेतल्यानंतर हा कट करून घ्यायचा आहे. यामधला आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. आता हा आंब्याचा गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता इथं मी केक बनवण्यासाठी 1.5 टेबलस्पून इतकी साखर वापरलेली आहे. आंबा छान असा गोडसर होता. जर का आंबा आंबट असेल तर तुम्ही थोडंसं साखरेचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल. मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा साखरेचं प्रमाण कमीच ठेवा. साखर जास्त झाली तर केक चिकट होऊ शकतो. आता इथं मी केक बनवण्यासाठी 1 कप इतका मैदा घेतलेला आहे. मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे व कपमध्ये भरत असताना अगदी हलक्या हाताने टॅप करून मी भरून घेतलेला आहे. यानंतर खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे मैदा घेत असताना खूप दिवसांचा घ्यायचा नाही. अगदी ताजा मैदा तुम्हाला घ्यायचा आहे. यानंतर त्याच कपने पाव कप इतकी मिल्क पावडर घालायची आहे. पाव कप इतकं इथं मी तेल घेतलेलं आहे. आता इथं तुम्हाला मोहरीचं किंवा शेंगदाण्याचं तेल वापरायचं नाही. सूर्यफुलाचं तेल वापरलं तरीही चालेल. आता सुरुवातीला जो आंब्याचा गर आपण तयार करून ठेवला होता तो अर्धा कप मी यामध्ये घातला. हे अगदी अचूक प्रमाण आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये दूध घालणार आहोत. तर इथं मी सुरुवातीला अर्धा कप इतकं दूध घेतलेलं आहे. जसं लागेल तसंच आपल्याला दूध वापरायचं आहे. केकचं बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ सुद्धा ठेवायचं नाही किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा ठेवायचं नाही. अगदी लागेल तसं आपल्याला यामध्ये दूध वापरायचं आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे दूध वापरत असताना ते आपल्याला रूम टेम्परेचर वरचंच वापरायचं आहे. कुठलाही केक बनवताना तुम्हाला घेतलेलं सगळं साहित्य रूम टेम्परेचर वरचंच वापरायचं आहे. थंड साहित्य अजिबात वापरायचं नाही. आता इथे पहा हे बॅटर मला थोडंसं घट्टसर वाटत होतं. यासाठी परत मी यामध्ये 2 टेबलस्पून इतकं दूध वापरलेलं आहे. एकूण मला पाऊण कप इतकं दूध लागलेलं आहे. दुधाचं प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं. व्हिडिओमध्ये दिसत आहे अशाच पद्धतीचं तुम्हाला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता केकला रंग अजून छान यावा यासाठी यामध्ये मी थोडासा येलो कलर घातलेला आहे. रंग घालणं अगदी ऑप्शनल आहे. नसेल घालायचा, नाही घातला तरीही चालेल. आता यानंतर 1 कप इतका आपण मैदा घेतला होता. त्यासाठी 1 टीस्पून इतकी आपल्याला बेकिंग पावडर वापरायची आहे. अर्धा टीस्पून आपल्याला खाण्याचा सोडा वापरायचा आहे. लक्षात ठेवा बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा खूप दिवसांचं ठेवलेलं वापरायचं नाही. अगदी फ्रेश असेल तेच वापरायचं आहे. यावरती हलकसं दूध घालायचं आहे व हे आपल्याला या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी ओव्हर मिक्स न करता व्यवस्थित यामध्ये हे मिक्स होईल अशाच पद्धतीने तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे. तर तयार झालं आपलं केकसाठीचं बॅटर. आता इकडे आपलं आप्पे पात्र सुद्धा छान प्रीहीट झालेलं आहे. यामध्ये आवडीप्रमाणे तुम्हाला तेल, तूप सोडून घ्यायचं आहे. अगदी खूप जास्त सोडण्याची सुद्धा गरज नाही. आता यानंतर यामध्ये बॅटर सोडायचं आहे. बॅटर सोडत असताना एका चमच्याने जमलं नाही तर तुम्हाला 2 चमच्यांचा वापर करायचा आहे. बॅटर सोडत असताना अगदी खूप जास्त न सोडता हलकीशी यामध्ये जागा सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे. यानंतर हे आप्पे पात्र आपल्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे अशाच पद्धतीने तुम्हाला हे हलकसं टॅप करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत बारीकच होती. मोठी अजिबात करायची नाही. आता इथं मी टुटी फ्रुटी घेतलेली आहे. यावरती थोडासा मैदा घालायचा आहे. टुटी फ्रुटी घालून हे मिनी केक आपल्याला छान असे डेकोरेट करून घ्यायचे आहेत. आता या आप्पे पात्रावरती झाकण ठेवून हे आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी केक छान असे बेक करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम लक्षात ठेवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला बारीकच ठेवायची आहे. आता जवळपास मी 15 मिनिटांनंतर हा केक पाहिला आहे. तर यामध्ये सुरी किंवा टूथपिक तुम्हाला घालून पाहायची आहे. व्यवस्थित कोरडी निघाली की समजायचं आपले केक व्यवस्थित असे बेक झालेले आहेत. म्हणजेच व्यवस्थित असे शिजले आहेत. तर आता तयार झाले आपले मऊ लुसलुशीत जाळीदार आंब्याचे केक.
आप्पे पात्रामध्ये केक बनवणं अतिशय सोपं आहे. एकदा नक्की बनवून पहा. बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत. आप्पे पात्र इथं मी नॉनस्टिकचं वापरलेलं आहे. जर का तुम्ही लोखंडी वापरणार असाल, तर या केकच्या खाली तुम्हाला थोडेसे बटर पेपर घालणं आवश्यक आहे. कारण केक खाली करपू शकतात. तर आता इथे पहा तयार झाले आपले आंब्याचे केक. अतिशय सुंदर तयार झाले होते. अजिबात आतून कच्चे सुद्धा राहिले नव्हते. कशी वाटली आजची रेसिपी? आवडल्यास रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.